नमस्कार मित्रांनो, मी नंदकिशोर गाडे. माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत स्वागत आहे. मित्रांनो, बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकूक नाही. कमीत कमीत 1 महिना झालो वाटता व्हिडिओ टाकल्यावर. तरी 1 महिना नाही तर 20 दिवस झाले असं वाटतं. आता मी मित्रांनो स्पोर्टच्या कार्यक्रमासाठी डेरवणा केलं आहे. म्हणजे सावर्ड्याच्या आतमध्ये डेरवण गाव असतात आहे सर. स्पोर्टचे कार्यक्रम आहेत, म्हणजे 15 ते 16 वयोगटाच्या आतमधल्या मुलांचे 15 प्रकारचे कार्यक्रम असतात. म्हणजे 15 प्रकारच्या स्पोर्ट्सचे कार्यक्रम होतात. आणि ह्या स्पोर्ट्सच्या याला कमीत कमीत आपल्या पूर्ण महाराष्ट्रातली मुलं येतात. म्हणजे गुजरातपासूनची मुंबई, कोल्हापूर, आपल्या म्हणजे गोव्यापासून, सावंतवाडीपासून, म्हणजे पूर्ण ह्याच्यातली मुलं बऱ्यापैकी येतात या कार्यक्रमासाठी. कमीत कमीत 8 दिवसाचा कार्यक्रम असतो. म्हणजे तिथीप्रमाणे जी शिवजयंती आहे त्यापर्यंत हा कार्यक्रम असतो. त्याचं तुम्हाला मी आज छोटंसं म्हणजे आणि 1-2 व्हिडिओ येतील जेवणाचे. हा पहिला व्हिडिओ टाकतो आहे तुम्हाला मी. बघा कसा वाटतोय तो व्हिडिओ. आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण इथले तुम्हाला बरेच व्हिडिओ बघायला भेटतील स्पोर्टचे, जेवणाचे. 1-2 दिवसांनी व्हिडिओ टाकतो मी जेवणाचा आता. तर त्या बघण्यासाठी तुम्ही चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. हे बघा पाठीमागे बघा, आता कवळा बिवळा तोडल्या नाही आहेत लोकांनी, त्यामुळे हे बघा कशी दिसतात ती. हे बघा झाडं आणि झाडाचं पालं सगळं आता गळलेलं असा. हे बघा. आणि या ठिकाणी मेडिकल कॉलेज आहे, त्याच्यासाठी या सगळ्या बिल्डिंगा इकडे बांधलेल्या आहेत आतमध्ये. हे बघा. चला मग तुमका मी दाखवतोय म्हणजे जेवण वगैरे कसा काय करतात का. आंबे पण या ठिकाणी धरले आहेत, कलमाचे थोडे थोडे. हे बघा नुकते धरतात. हे बघा सगळे आंबे धरले आहेत. हे बघा. मित्रांनो, इथे भाताचं काम चालू आहे. 25 किलो तांदळाचा भात एकदम काढला जातो या पातेल्यातनं. कमीत कमीत 25 किलो असा 100 किलोचा भात लागतो एका टायमिंगला, म्हणजे दुपारच्या वेळेला. आणि दुपार रात्री धरून कमीत कमीत 250 किलोचा भात लागतो. ह्या गरम पाणी करीत ठेवलेला इकडे लाकडा घालून. तुमच्याकडे होतं ना. आणि हडे भाजी आमटी बिमटीचं काम हडे चालला. होय होय. या बघा कमीत कमीत 1,500 लोकांची आमटी आहे. ठीक आहे. इकडे त्याची फोडणी चालू असा आमटीची. आणि एवढे चित्रान्न चाललो. चित्रांनाची प्रोसेस चालली आहे आपली.
ही पंढरपूर डाळ टाकल्याने आपल्याकडे शेंगदाणे भाजलेले असतात ते. बघा आता त्याच्यात भात टाकून घेतल्याने परतून घ्यायचं. कमीत कमी 400 लोकांचा भात असा, 400-450 लोकांचा. ही बघा ही कोबीची भाजी. आज दुपारला संध्याकाळला ही कोबीची भाजी असं. आमटी तयार झाली बघा इकडे. बघा ही कोबीची भाजी तयार झाली. कोबीची भाजी पण नाही म्हटलं तरी 1700-1800 लोकांका कोबीची भाजी आहे. हे असे 2 ते 3 घाणे होतले एवढे भाजीचे. कमीत कमी 120 ते 130 किलो कोबीची भाजी लागतात. बरोबर. घे बघा यांका ढोरांका काय नाही काय भाजी पालो घालत होती येऊन सवाकली ती बघा. यायसून जायतच नाही. हे बघा हे तैसरच बाहेर कांच्या. ए कांच्या कांची आहे कांची ना काय. तर गुरं आली आहेत मित्रांनो. या ए कांच्या. या या काय ऐ ऐ काय हा डोंकी ठेवला असता. व्हिडिओ नको बनवू.